नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पापडी चाट. ही खूप टेस्टी असते. तर पापडी चाट बनवण्यासाठी ज्या चटण्या पण असतात त्या पण आपण घरीच बनवणार आहोत. तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. चला तर मग सुरू करूया. मी इथे मैदा घेतलेला आहे. 1 किलो मैदा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी रवा टाकून घेत आहे. जवळपास 1 पावच्या जवळपास आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी बेसन टाकत आहे आणि यानंतर यामध्ये मी ओवा टाकून घेत आहे. 1 चमच ओवा घेत आहे. आता यामध्ये मी स्वादानुसार मीठ टाकत आहे. 1-1.5 चमच मीठ टाकून घेत आहे. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी थंड तेल टाकत आहे. त्यामुळे आपली पापडी छान खुसखुशीत होते. गरम तेल नाही टाकायचं. तेल टाकून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपला सारणचा असा गोळा झाला पाहिजे आणि तो आपोआप फुटला पण पाहिजे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊ. आणि रवा असल्यामुळे थोडं पाणी जास्तच लागणार. खूप घट्टसर नको आणि खूप पातळ पण नको. मग आता आपण हे गोळा तयार करून घेऊया. आपला घट्टसर गोळा आता इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता याला आपण वरून थोडंसं तेल लावून ठेवून द्यायचं. 15 मिनटं रेस्ट होऊ द्यायचं. त्यानंतर आपण पापडी बनवायला सुरुवात करायची. आपला आता डो रेस्ट होतपर्यंत आपण आता चिंचची चटणी बनवून घेऊया. तर इथे मी 1 प्याला पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी चिंच टाकून घेत आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ती भिजवून पण घेऊ शकता. आता मला इन्स्टंट करायची असल्यामुळे मी ते शिजवत आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी खजूर टाकलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. यामध्ये मी आता 1 चम्मच तिखट टाकून घेत आहे आणि अर्धा पाऊण चम्मच मीठ टाकून घेणार आहे. आता मी याला छान 15 मिनटं शिजू देते. पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली चटणी छान शिजत आलेली आहे. आता आपण गॅस ऑफ करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता ही थोडीशी थंड झालेली आहे. आता आपण ही गाळून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, पण मी इथे गाळत आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी मी इथे एक चाळण ठेवलेली आहे आणि हे छान प्रेस करून गाळून घ्यायचं. चटणी गाळून झाल्याच्या नंतर आता आपण याला 5 मिनटं उकळी येऊ द्यायची. म्हणजे मग ते थोडं घट्ट पण येणार. तर मी आता गॅसवर 5 मिनटासाठी उकळायला ठेवते. गॅस ऑन केलेली आहे आणि उकळू देते. 5 मिनटं उकळल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला छान कलर पण आलेला आहे आणि घट्ट पण झालेली आहे. आता आपल्याला गॅस ऑफ करून घ्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया. यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी छोटी वाटी पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी 4-5 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे आणि 6-7 मिरची घेतलेली आहे आणि यामध्येच मी मीठ टाकून घेणार आहे. तर 1 चमच मीठ टाकून घेते आणि अर्धा चमच जिरा टाकून घेत आहे आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता हे बारीक करत असताना आपण यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. सुरुवातीला यामध्ये 2 चमच तेल ॲड करायचं. त्यामुळे त्या चटणीला कलर पण छान येतो आणि ती खूप दिवस टिकते पण.
तर बघू शकता इथे आपली चटणी तयार आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता इथे आपला पापडीचा डो पण तयार झालेला आहे। आता मी याला थोडंसं सॉफ्ट करून घेते आणि आपण पापडी बनवायला सुरुवात करूया। आपला डो आता तयार आहे, चला सुरू करूया। तर इथे मी ताट घेतलेलं आहे, ताटाला आधी तेल लावून घेते आणि त्यानंतर गोळा घेऊन त्याची पोळीसारखं आधी लाटून घेते। इथे आता पोळीसारखं लाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप पातळ पण नाही ठेवायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची आहे। आता इथे मी फोकच्या साहाय्याने मध्ये मध्ये पूर्ण पोळीला होल करून घेत आहे, जेणेकरून ते पापडी तळताना फुगणार नाही आणि आपली पापडी छान खुसखुशीत होणार। तर सगळीकडेच ते होल करून घ्यायचे। आता आपण तुम्हाला पापडी ज्या साईजची हवी आहे त्या साईजचं झाकण किंवा काही पण घ्यायचं, जे कटर वगैरे असतात, आणि त्या कटरच्या साहाय्याने असे छोटे छोटे पापडी करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी इथे एका झाकणने छोटे छोटे पापडी कट करून घेत आहे, तसेच सगळे करून घ्यायचे। आता पापडी आपली तयार झालेली आहे, आता आपण ती तळून घेऊया। मी इथे कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केली आहे आणि आता यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। आपला तेल आता इथे गरम झालेला आहे, तर आपण पापडी टाकून ती तळून घ्यायची। दोन्ही बाजूने छान ब्राऊन होईस्तोपर्यंत ती तळायची आहे। पापडी तळत असताना गॅस खूप हाय नाही ठेवायचा, कारण पापडी जळून जाणार। तर आणि लो पण नाही ठेवायचा, लो ठेवलं तर ती पापडी तेल शोषून घेणार। तर मिडलमध्येच गॅसची आच ठेवून पापडी तळून घ्यायची आहे। इथे आता आपली पापडी तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता छान कलर पण आलेला आहे। आता ती आपण काढून घेऊया आणि संपूर्ण पापडी तशीच तळून घ्यायची। आता मी इथे 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। पापडी चाटमध्ये बटाटा पण असतो, तर आता आपण त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। काप करून झाल्याच्या नंतर यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि 1 चम्मच चाट मसाला टाकून घेत आहे। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया। आपलं हे सारण पण आता तयार झालेलं आहे। आता आपण पापडी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते तयार झालेले आहे, तर आपण प्लेट तयार करून घेऊया। तर इथे आधी मी चिंचेची चटणी त्याचा बेस करून घेत आहे खाली। त्यानंतर यावर मी पापड्या ठेवून घेते एक एक। त्यानंतर यावर जे बटाट्याचं आपण केलेलं होतं सारण ते टाकायचं आहे। तर ते खूप स्मॅश करून नाही टाकायचं, त्याचे बटाट्याचे चंक्स असले पाहिजे। तर सगळीकडे आपण ते स्प्रेड करून घ्यायचे। आता आपण यावर दही टाकणार आहोत। दहीमध्ये फक्त मीठ आणि साखर टाकलेलं आहे, या व्यतिरिक्त दहीमध्ये काही टाकायचं नाही। तर आपण दही टाकून घ्यायचं। आता आपण यावर जी चिंचेची चटणी आपण केलेली होती ती टाकून घ्यायची आहे।
चिंचेची चटणी टाकून झाल्याच्या नंतर आता आपण यावर जी हिरवी चटणी आपण केलेली होती ती स्प्रेड करायची आहे. आता यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. आता मी यावर थोडेसे डाळिंबचे दाणे टाकून घेत आहे आणि खूप सारा बारीक शेव टाकायचा आहे. अशा प्रकारे आपली पापडी चाटची प्लेट तयार झालेली आहे. या पापड्या तुम्ही 1 महिना पण स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही प्लेट बनवून खाऊ पण शकता. तर ती खायला पण खूप टेस्टी लागते. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स